आज आपण अर्थनियोजन या पाठामधील जे तुम्ही काही गणित विसरलेले आहात त्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मार्च 2025 या बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक जो अर्थनियोजनावर आधारित असतो आणि त्यामध्ये आपण सराव संच 4.1 मधले काही निवडक गणित पाहूयात जे तुम्हाला परीक्षेला उपयुक्त पडतील. चला तर मग जाऊयात कोणते आहेत ते गणित. या ठिकाणी सराव संच 4.1 1 ते 6 7 पर्यंतचे गणित पाहूयात आपण. पहिलं गणित आहे या ठिकाणी. हे तर अगदी सोपं आहे. हे जागेवर आपल्याला सहज सोडवता येईल. पाहूयात आपण गणित क्रमांक 1. पवन मेडिकल औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे, तर सीजीएसटी व एसजीएसटीचा दर किती असेल ते काढायचं आहे. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचं की जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी प्लस एसजीएसटी. जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी अधिक एसजीएसटी. म्हणजे काय? जेवढा राज्याचा सेवा व विक्री कर असतो तेवढाच केंद्राचा असतो. म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्लस स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग आपल्याला जीएसटी किती दिलेला आहे? 12%. याचा अर्थ 6% अधिक हे 6% म्हणून 12% झाला जीएसटी. म्हणजेच तुम्हाला खाली लिहायचं आहे बस सीजीएसटी बरोबर 6%. तसेच खाली पण लिहायचं स्टेटचा एसजीएसटी बरोबर 6%. संपलेला आहे गणित. जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे. एका वस्तूवरील सीजीएसटीचा दर 9% असेल तर एसजीएसटीचा दर किती असेल? तसेच जीएसटीचा दर काढा. आत्ताच आपण पाहिलं, परत या ठिकाणी म्हणूयात. जीएसटी इज इक्वल टू जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी प्लस एसजीएसटी. आता इथं दिला आपल्याला सीजीएसटीचा दर 9%. याचा अर्थ सीजीएसटी 9% जर असेल तर एसजीएसटी सुद्धा 9% असणार आहे. मग खाली म्हणूयात. म्हणून एसजीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी. जेवढा राज्याचा असतो तेवढाच केंद्राचा असतो. म्हणून एसजीएसटी सुद्धा 9% आहे आणि दोघांचा मिळून झाला 18%. म्हणून जीएसटी इज इक्वल टू वरती लिहिलंच आहे आपण 9% प्लस 9% म्हणजेच 18%. जाऊयात पुढच्या गणिताकडे. मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी 2800 रुपये करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. जीएसटीचा दर 28% असल्यास कर बीजकात सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये आकारला असेल? मग इथे या ठिकाणी प्रत्येकी डब्याची किंमत 2800 आहे. मग आपण इथं म्हणू एकूण लस्टर पेंटची रक्कम बरोबर एका डब्याची किंमत 2800 घेतलेले आहे 2 म्हणजेच 28 दूने 56 5600 रुपये टोटल किंमत झाली 2 डब्याची. आता जीएसटीचा दर 28% आहे म्हणून म्हणायचं जीएसटी 28% प्रमाणे इज इक्वल टू 100ला 28. तर करपात्र किंमत टोटल झालेली आहे 5600 ला किती?
0 0 0 0 दोघांचा गुणाकार 28 गुणिले 56 हा गुणाकार जीएसटी टोटल आलेला आहे. आता आपल्याला काय विचारलंय, CGST व SGST किती. मग याचे दोन भाग केले. आपल्याला माहिती आहे GST इज इक्वल टू CGST प्लस SGST. आता 1568 ला 2 ने भाग दिला तर निम्मे निम्मे होतील. 2 1 2, 2 7 14, खाली राहिला 1, 2 8 16 आणि 2 4 8, 784. 784 प्लस 784 विचारलेलं आहे म्हणून खाली म्हणूया CGST इज इक्वल टू 784 रुपये. त्याचप्रमाणे SGST बरोबर सुद्धा 784 रुपये. संपलेला आहे प्रश्न. जाऊयात चौथ्या प्रश्नाकडे. रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल. करपात्र किंमत म्हणजे ज्याच्यावर कर आकारला जातो अशी किमतीला म्हणायचं करपात्र किंमत. या ठिकाणी आहे 586 आणि जीएसटीचा दर 18% आहे. मग अगोदर आपण 18% या बेल्टची जीएसटी काढूयात. इथं म्हणूयात सर्वप्रथम आपण जीएसटी 18% काढूयात. जीएसटी 18% इज इक्वल टू 100 18 तर 586 किती. अशा वेळेस मित्रांनो आपला गुणाकार दशांशापूर्णांक पॉइंट अचूक येण्यासाठी मी सांगतो 30 रुपये आयडिया करा. वरचा 18 जसा आहे तसा मांडा, त्याला गुणिले 586 करा. आता छेदस्थानी ज्यावेळेस 10 100 1000 असतात त्यावेळेस वरचा अंक जसा आहे तसा मांडा. दशांश चिन्ह द्यायचे, खाली 2 शून्य आहेत म्हणून 2 शून्य द्या. या ठिकाणी 2 दशांश चिन्ह द्या. 18च्या पुढे 1 1 2, इथं आला पॉइंट 0 म्हणजे 0.18 गुणिले 586 यांचा गुणाकार करूया. 0.48 रुपये एवढा जीएसटी आलेला आहे. आपल्याला त्या बेल्टची तो ग्राहकास केवढ्याला मिळेल म्हणून तो बेल्ट ग्राहकास केवढ्याला मिळेल. करपात्र किंमत अधिक त्याच्यावरचा जीएसटी. करपात्र किंमत होती 586 रुपये आणि त्याच्यावरचा जीएसटी आला 105.48. आता दोघांची बेरीज करायची आपल्याला. इथं बेरीज अशी करायची 586 पूर्णांकामध्ये घ्या अधिक त्याच्यामध्ये मिळवा 105.48 करा बेरीज. पॉइंट खाली पॉइंट घेतले. 808 404 6 5 11 हातचा आला 1 8 1 9 5 1 6 691.48 रुपयाला तो बेल्ट ग्राहकास मिळणार आहे. लक्षात घ्या, समजून घ्या की अगोदर करपात्र किमतीवर आपण जीएसटी काढला आणि तो जीएसटी करपात्र किमतीमध्ये मिळवला की आपल्याला त्या ग्राहकाला मिळणारी किंमत आली. जाऊयात पुढच्या गणिताकडे. गणित क्रमांक 5. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. तर त्या कारची करपात्र किंमत त्यावरील सीजीएसटी व एसजीएसटीचे गणन करा. आता इथं विद्यार्थी काय करतात, जीएसटी करासह त्या कारची करपात्र किंमत. या ठिकाणी गणित नीट पाहूयात. 18% द्यायचं राहिले का. जीएसटीचा दर 18% आहे. इथं 18% लिहायचं राहिलं आहे. जीएसटीचा दर 18% आहे. मग
विद्यार्थी काय करतात, 1770 रुपयावर 18% काढतात. पण इथं किंमत कशी दिली आहे, करासह किंमत आहे, याचा अर्थ बीजक मूल्य आहे. मग इथं म्हणूयात सूत्र वापरायचं, बीजक मूल्य बरोबर बीजक मूल्य बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी. आता आपल्याला इथं कारची करपात्र किंमत माहित नाही. मग आपण म्हणूयात, समजा त्या कारची करपात्र किंमत आपल्याला माहित नाही, ती मानूयात आपण x रुपये मानू. x रुपये करपात्र किंमत झाली. आता आपल्याला बीजक मूल्य म्हणजे करासह किंमत दिलेली आहे, ती किती आहे, 1770 रुपये इज इक्वल टू करपात्र किंमत माहित नाही x आणि त्याच्यावरचा जीएसटी किती टक्के आहे, 18. 100 आला 18, तर करपात्र किमतीला किती म्हणजे x ला किती. आता हे समीकरण सोडूयात आपण, x अधिक 18x छेद 100, डाव्या बाजूला आहे 1770. आता इथं छेद समान करा. काय करावं लागेल आपल्याला, या x ला 100 ने गुणावं लागेल, खाली 1 ला बी 100 ने गुणावं लागेल, तेव्हा त्यांचे छेद समान होतील. 18x छेद 100. मग किती झालं, 100x छेद 100 अधिक 18x छेद 100. आता दोघांचे छेद समान झाले आणि डाव्या बाजूला आहेत 1770. आता इथं 1770 बरोबर दोघांचा छेद समान झाला, तो आला 100. हे 100x आणि हे 18x दोन्ही चलपद आहेत, सरूपद आहेत, म्हणजे त्या दोघांची जर बेरीज केली तर ती आली 118x. आता हे 100 उजवीकडे भागिले आहेत, ते गुणिले होतील. 1770 ला गुणिले 100 बरोबर या बाजूला राहिले 118x आणि आता 118x ला गुणिले आहेत, ते इकडे भागिले होतील. याचा अर्थ 1770 गुणिले 100 आणि या दोघांना भागिले 118. आता आपण अचूक भागाकार करायचा आहे. 118 ने जर आपण इथं भाग दिला तर तो भागाकार येणार आहे 15 आणि वरचे 2 शून्य. याचा अर्थ x बरोबर 1500. काय आलं आपल्याला, त्या कारची करपात्र किंमत आणि घेतलेत किती, 1770. आता विचारले CGST व SGST किती. मी तर म्हणूयात GST बरोबर करपात्र किंमत या ठिकाणी वरच्या बाजूला म्हणतो मी, आता एकदम वरती घेतो. 1770 हे बीजक मूल्य आहे. आता मी डायरेक्ट आपण याच्यावरही काढू शकतो. आपण या ठिकाणी ह्या 1500 ही करपात्र किंमत आलेली आहे, याच्यावर आपल्याला 18% जीएसटी काढता येईल. पण इतक्या अवघडत पडायची गरज नाही. या ठिकाणी आपण म्हणूयात जीएसटी इज इक्वल टू बीजक मूल्यामधून आपण करपात्र किंमत आलेली वजा केली की आपल्याला जीएसटी मिळणार आहे. मग तो बीजक मूल्य आहे आपलं 1770. परत इथं खाली लिहूयात. आता जीएसटी इज इक्वल टू 1770 वजा करपात्र किंमत आली आहे 1500. म्हणजेच 1770 मधून 1500 गेले तर किती राहतात, 270 रुपये. हा आला आपला जीएसटी. आणि विचारले CGST व SGST किती. मग खाली म्हणायचं
GST इज इक्वल टू SGST प्लस CGST, म्हणून CGST इज इक्वल टू 270च्या निम्मे, बे एक बे, बे त्रिक 6, खाली राहिला 1, बे पंचे 10, 135 रुपये, आणि SGST सुद्धा 135 रुपयेच असणार आहे. संपलं उत्तर. जाऊयात पुढच्या गणिताकडे. पाच गणित झालेली आहेत. टिपटॉप इलेक्ट्रॉनिकने एका कंपनीला 1.5 टनाचा करासह, बघा इथं बी करासह किंमत दिली आहे, 51,200 किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. एअर कंडिशनर वरील CGSTचा दर 14% होता. याचा अर्थ GST किती असणार आहे? एकूण 28%. तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. SGSTचा दर काढा. किती असेल तो? 14% असणार आहे. AC वरील GSTचा दर काढा. तो किती असेल? 14 आणि 14 28%. ACची करपात्र किंमत आपल्याला अगोदर काढावी लागेल. करपात्र किंमत X रुपये मानू, X रुपये मानू, आणि सूत्र लिहायचं मग आता. बीजक मूल्य बरोबर बीजक मूल्य बरोबर करपात्र किंमत अधिक करपात्र किंमत अधिक त्याच्यावरचा GST. आता बीजक मूल्य दिलेलं आहे 51,200, करपात्र किंमत आपण X रुपये मानलेली आहे, आणि GST आहे 28%. 100ला 28, तर करपात्र किमतीला किती? म्हणजे 28. आणि आता आपण हे जर समीकरण सोडवलं तर आपल्याला या ठिकाणी असं लिहू शकता, मांडू शकता, 28x छेद 100, दोघाचाही छेद 100 करण्यासाठी मला या पहिल्याला 100 ने गुणावं लागेल, अंशाला बी 100 ने गुणावं लागेल. तेव्हा छेद किती होणार आहे? तेव्हा छेद होणार आहे दोघाचा बी 100, आणि हे 100x अधिक 28x मिळून होतील 128x, आणि ह्या डाव्या बाजूला असणार आहेत 51,200. हे 100 उजवीकडे भागिले आहेत ते गुणिले होतील, म्हणजेच या ठिकाणी आपण मांडणी करू शकता 51,200 गुणिले 100 बरोबर 128x. आता x ची किंमत काढण्यासाठी 128 हे गुणिले आहेत x ला, ते भागिले होतील, म्हणजेच 51,200 गुणिले 100, आणि ह्या सगळ्याला भागिले 128, आणि उजव्या बाजूला राहिले x. आता भाग द्या, 128 एक 128, 128 चोक 512, 128 00, 128 00, म्हणजे हे 400 आणि 100 दोघांचा जर गुणाकार केला तर 4 0 0 0 0. याचा अर्थ त्या एसीची करपात्र किंमत 40,000 आहे. मग आता करपात्र किंमत 40,000, बीजक मूल्य 51,200. मग बीजक मूल्यातून करपात्र किंमत वजा केली की किती GST दिला ते आपल्याला निघणारच आहे. आता याच्यावरही तुम्ही 28% काढला तर तेवढीच किंमत येणार आहे. पण या ठिकाणी मांडणी करताना असं म्हणायचं, म्हणून आकारलेला GST बरोबर बीजक मूल्य त्या बीजक मूल्यातून वजा करायची करपात्र किंमत त्यातून वजा करायची. बीजक मूल्य होतं 51,200, त्यातून करपात्र किंमत काढायची, वजा करायची 40,000, म्हणजे किती राहिले शिल्लक? 11,200 रुपये. बापरे, 28% ह्या जर तुम्ही AC विकत घेतला
तर त्याच्यावर नुसता GST 11,200 येणार आहे. आणि मग याच्या निम्मा जर केला तर GST इज इक्वल टू GST बरोबर CGST अधिक SGST. आपल्याला प्रश्न विचारला होता चौथा, CGST व SGST काढा. इथं म्हणूयात CGST बरोबर खाली SGST बरोबर याचे निम्मे करा. 11,200च्या 2 पंचे 10 खाली राहिला 1, 2 सक 12, 2 0 0, 2 0 0, 5,600 रुपये. आणि हे सुद्धा 5,600 रुपये संपलेलं आहे. 5वे गणित संपलेलं आहे. आता पाहूयात आपण गणित क्रमांक 6. अगोदर याला काढून टाकूयात. गणित नंबर 6 काय आहे वाचूयात. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. छापील किंमत होती 40,000 रुपये. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. GSTचा दर 28% आहे. तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले? कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल? मित्रांनो लक्षात घ्या, इथं आधी दुकानदाराने 5% सूट दिली आणि सूट दिल्याच्या नंतर जी रक्कम येते त्या रकमेला म्हणायचं करपात्र किंमत. मग सर्वप्रथम आपल्याला 40,000वर 5% प्रमाणे सूट काढावी लागेल. मग पहिल्यांदा 5% प्रमाणे इथं म्हणायचं सूट किती आहे? 5% प्रमाणे इज इक्वल टू 100ला 5 तर 40,000ला किती? 0 0 0 0 5 गुणिले 400 म्हणजे 4 पंचे 20 आणि पुढचे 2 शून्य. 2,000 रुपये काय मिळाली? सूट मिळालेली आहे. आता खरी त्या प्रसादने दिलेल्या या ठिकाणी ह्या वॉशिंग मशीनची किंमत ही 40,000 होती, पण आपल्याला सूट 2,000 मिळालेली आहे. याचा अर्थ करपात्र किंमत किती असणार आहे? म्हणून त्या वॉशिंग मशीनची करपात्र किंमत ही असणार आहे 40,000 छापील, त्याच्यावरचे 2,000 रुपये सूट, म्हणजे करपात्र किंमत असणार आहे 38,000 रुपये. आणि याच्यावर आता GST आपल्याला काढावा लागणार आहे. किती विचारलाय? 28%ने GST काढूयात. आता मग इथं म्हणूयात GST 28% GST 28% प्रमाणे 100ला 28 तर करपात्र किंमत होती 38,000. 0 0 0 0 म्हणजे तुम्हाला 28चा आणि 380चा गुणाकार करावा लागेल. 10,640 रुपये काय आलेला आहे? हा GST आलेला आहे. आता ती मशीन केवढ्याला बसेल ग्राहकाला? मिळालेले वॉशिंग मशीन बरोबर करपात्र किंमत होती 38,000, त्याच्यावरचा GST आला 10,640. बेरीज करूयात आपण या ठिकाणी. 48,640 रुपयाला ते ग्राहकाला मिळाले आहे. आता आपण GST काढलेलंच आहे. याच्या निम्मा केला की CGST. मग GST सगळा टोटल आहे 10,640 रुपये. म्हणून CGST निम्मा आणि SGST निम्मा असणार आहे. 2 पंचे 10, 2 त्रिक 6,
2 4 2 0 0 5,320 रुपये CGST आणि SGST आलेला आहे। या ठिकाणी हे 5व्या गणिताचे सगळे उत्तर दिलेले आहेत। कर बीजकात CGST व SGST किती रुपये असेल, वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळाले आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी सापडली आहेत। ते ग्राहकाला 48,640 रुपयाला मिळाले आणि त्यावरील CGST 5,320 रुपये व SGST सुद्धा 5,320 रुपये। अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा। कदाचित या सराव संचामधीलच गणित जसे आहेत तसे तुम्हाला येणाऱ्या मार्च 2025च्या SSC बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळतील। तेव्हा ऑल द बेस्ट, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू व्हेरी मच।